जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 19 जानेवारी इसवी सन 1311 वारंगळच्या लुटीत जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा मलिक काफूरच्या हातात सापडला. तो हिरा मलिक काफूरने जून 1310 मध्ये दिल्लीला माघारी जाऊन अल्लाउद्दीनला भेट दिला. वारंगळची लूट बघून अल्लाउद्दीनचे डोळे लकाकले आणि त्याच्या लक्षात आले की भारताचा दक्षिण भूभाग अधिक समृद्ध आहे. म्हणून त्याने कर्नाटकातील द्वार समुद्र म्हणजे नंतरचे हलेबिंदू येथील होयसला साम्राज्य जिंकण्यासाठी पुन्हा मलिक काफूरला 10,000 सैन्यासह दक्षिणेकडे पाठवले. 19 ऑक्टोबर 1710 ला मलिक काफूर 10,000 सैन्यासह दक्षिणेकडे निघाला आणि बरोबर 3 महिन्यानंतर त्याची गाठ गुणवडी जवळ करणसिंह गावडे आणि त्यांच्या सैन्याबरोबर पडली. वाटेत लागतील ती गावे लुटायची, स्त्रियांचे अपहरण करायचे, लोकांना बळजबरीने धर्मांतरे करायला लावायची, हाच क्रूर मलिक काफूरचा एक कलमी कार्यक्रम होता. त्याच्या समोर कोणाचाच टिकाव लागत नव्हता. पण गुणवडी गावातील दत्तोबा मंदिराजवळ असणाऱ्या भुयाराजवळ सूर्यकुल कुलभूषण श्री करणसिंह गावडे यांच्या आणि भीमराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली सगर राजपूत आणि काही ब्राह्मण योद्धे असे 1100 जणांचे एक पथक त्या मलिक काफूरचा प्रतिकार करण्यासाठी जमले होते. 19 जानेवारी ते 20 जानेवारी 1311 असे 1.5 दिवस हे घनघोर युद्ध चालले होते. एका बाजूला मलिक काफूरचे 10,000 सैन्य तर दुसऱ्या बाजूला फक्त 1100 योद्धे. शेवटी 1.5 दिवसांच्या संग्रामानंतर 20 जानेवारी 1311 या दिवशी 22 सगर योद्धे या ठिकाणी मारले गेले. 19 जानेवारी इसवी सन 1597 महाराणा प्रताप यांचा स्मृतिदिन. यांचा जन्म 9 मे 1540 मध्ये झाला. राणा प्रताप सिंह गुहिलोत या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र प्रतापसिंह गुहिलोत या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते. परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास 1 मार्च 1572 रोजी महाराणा केले. तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पत्करले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीर संबंध जोडला होता. पण राणा प्रतापने त्याच्या पुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपातून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात जिथे अकबराचा उपद्रव पोहोचवणार नाही अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भाग शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगर भागातून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. अकबराचे स्वामित्व न पत्करल्यामुळे त्यास मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. अकबराने मानसिंह आणि आसफ खान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठवले. 21 जून 1576 रोजी हळदी घाटाच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला. तरी तो तिथून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यातून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसद्या तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रतापाला न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापाने आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळवले. यानंतर त्याने पुढे 12 वर्ष शांततेने राज्य केले. ह्यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत या 2 ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे. राणा प्रतापास परत चक्राची फार चिंता होती. म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह या पुत्राच्या हाती राज्य सोपवले व प्राण सोडला. अकबरानेही त्याची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. कर्नल टॉड म्हणतो की प्रतापाचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन जुलमी राज्यसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विजेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल. 19 जानेवारी इसवी सन 1636 निजामशाही संपायची ह्या ध्येयाने शहाजहान निघाला होता. त्याने हांडियाजवळ नर्मदा ओलांडली. इथूनच 9 जानेवारीला आदिलशहाला पत्राने तंबी दिली की निजामशाही मधल्या शहाजी राजाबरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये.
वर हे सुद्धा लिहिले की त्यांनी देय असलेली वार्षिक खंडणी 10 मार्च 1636 पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शहाजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग, निजामशाहीकडील भाग आदिलशहाला देऊ केला. ह्या परिसरातून वर्षाला 9 लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. 19 जानेवारी 1636 ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शहाजहानला भेटले. त्यानंतर 5 फेब्रुवारीला शहाजहानने खान जमान, खान दौरान व शाहिस्त खान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले. 19 जानेवारी इसवी सन 1665 माघ शुद्ध त्रयोदशी शके 1586 संवत्सर क्रोधी वार गुरुवार मिर्झाराजे जयसिंग आले. 9 जानेवारी इसवी सन 1665 मिर्झाराजे जयसिंगांनी हंडिया घाटातून नर्मदा ओलांडली आणि 13 जानेवारी इसवी सन 1665 ला ते बुऱ्हाणपुरास पोहोचून वेळ न दवडता पुढे त्यांनी कूच केले. मिर्झाराजे जयसिंगांनी बऱ्हाणपूर सोडून औरंगाबादच्या दिशेने प्रवास सुरू केला. मिर्झाराजे जयसिंगांनी पहिल्या प्रवासात कुठेही वेळ दवडला नाही. 19 जानेवारी इसवी सन 1682 माघ वद्य षष्ठी शके 1603 संवत्सर दुर्मती वार गुरुवार. सिद्दी कासिम हा पावसाळा तेथेच काढील या भीतीने मुंबईकर चिंतातूर झाले आणि मुंबईकरांनी सुरतकरांना कळवले की सिद्दीचे आरमार मुंबई बंदरात येत आहे आणि सिद्दीवर छत्रपती संभाजी महाराज फारच क्रुद्ध झाला असून सिद्दीवर छत्रपती संभाजी महाराज तुटून पडणार आहेत. तेव्हा सिद्दीला पावसाळ्यात मुंबई बंदरावर ठेवणे आपणास त्रासदायक ठरेल, तेव्हा त्यास तेथून हलवण्याबाबत निर्णय करावा. 19 जानेवारी इसवी सन 1682 माघ वद्य षष्ठी शके 1603 संवत्सर दुर्मती वार गुरुवार. दंडाराजपुरीवर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रखर हल्ले. दंडाराजपुरीवर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रखर हल्ले सुरूच होते. समुद्रावर ख्रिस्ती हबशी सत्ता नामशेष करण्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी ठरवले होते. त्यामुळे साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार मराठी सैन्य दंडाराजपुरीवर तुटून पडले होते. याचा सर्वात जास्त त्रास हा इंग्रजांना होत होता.